शासन आपल्याला छोट्या छोट्या कामासाठी नागरिकांना, ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना जे शासकीय कार्यालयामध्ये जायला लागतं, खेटे मारायला लागतात. अर्थात त्यांना जायला लागतं आणि ते काम होतं बऱ्याच वेळी, पण प्रशासनाचा कामाचा व्याप बघता अधिकाऱ्यांची इच्छा असून, प्रशासनाची इच्छा असून ते काम त्याच वेळी होईल याची शक्यता नसते. मग त्या दिवशी तो नोकरी त्याची रजा टाकून आलेला असतो, त्याचा रोजगार बुडवून आलेला असतो आणि तो दिवसही वाया जातो आणि काम होत नाही. अशा या छोट्या छोट्या कामाकरिता आणि छोट्या छोट्या तक्रारींकरिता जे जागेवरती आपल्याला निपटारा करता येईल अशा प्रकरणांना, अशा विषयांना एकत्र बांधून हे समाधान शिबिर आयोजित केलं गेलेलं आहे. एकाच छताखाली एकाच दिवशी तुमची ही कामं झाली पाहिजे, एवढाच प्रशासनाचा, या शासनाचा प्रयत्न आहे आजच्या दिवशी. या शिबिरामध्ये तुम्हाला कुठल्या सेवा मिळणार आहेत? महसूल विभाग आहे, जसं की तहसीलदार कार्यालय आहे, त्याच्या सेवा ज्या आहेत त्या उत्पन्नाचा दाखला आहे, रहिवासी दाखला आहे, जातीचा दाखला आहे, नॉन क्रिमिलियर आहे. सातबारा उतारे डिजिटली मिळतात तुम्हाला, फेरफार नोंदी केल्या जातील, त्याचे अर्ज आणावे लागतील, फेरफार नोंदी झालेल्या तुम्हाला दिल्या जातील, आज दिले जाईल. वारसाच्या नोंदी आहेत ते सुद्धा इथे केले जाईल. नगरपालिका खोपोलीतर्फे मालमत्ता उतारा, जन्म मृत्यूचा दाखला, विवाह नोंदणी, पाणीपट्टी, घरपट्टी संबंधीची कामं आहेत किंवा जे अर्ज आहेत ते स्वीकारले जातील. जागेवरती काम होण्यासारखं असेल तर तिथेच ते केलं जाईल. आणि इतर सेवा ज्या आहेत, जसे की संजय गांधी निराधार योजना अंतर्गत आहे, श्रावण योजना आहे, आधार कार्ड दुरुस्ती आहे, आधार कार्ड नव्याने काढणे आहे, महा ई सेवा केंद्रातील इतर सेवा आहेत, या सर्व सेवा आज इथे या शिबिरामध्ये दिल्या जाणार आहेत. या सेवा देताना माननीय महसूल मंत्री महोदयांची एक इच्छा होती सरकार ज्या काही सुधारणा जे जमिनीच्या संदर्भाने, जमिनीच्या सुधारणांच्या संदर्भाने आले त्याचीही एक जनजागृती करावी, हाही उद्देश समाधान शिबिराचा होता. जसं की एनएची अपराध झाली, एनएची अपराध झाली म्हणजे काय झालं की कुठच्याही शेतकऱ्याला आता, कुठच्याही जमीन धारकाला एनए करण्यासाठी तहसीलदार कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, इथे जाण्याची आवश्यकता नाही. झोन लागल्याप्रमाणे फक्त बांधकाम परवानगी घ्यायची आहे तुम्हाला एमएसआरडीसीची किंवा तत्सम जी काही डेव्हलपमेंट आपण देते त्या यंत्रणेची, आणि तुम्हाला तुमची डेव्हलपमेंट तुमच्या जमिनीची करता येईल. अकृषी कर जो आहे जो दरवर्षी भरावा लागायचा, मग ते तुमच्या गृहनिर्माण संस्था असतील, कोऑपरेटिव्ह सोसायटी असतील किंवा त्याचा कमर्शियल वापर असेल, या सर्व ज्या नॉन ऍग्रिकल्चरच्या सेवा होत्या, जे काही उपयोग तुम्ही जमिनीचा करायचा त्याचा जो अकृषी कर दरवर्षी भरावा लागायचा तहसीलदार कार्यालयामध्ये, ती भरण्याची आता आवश्यकता नाही, तो आता वन टाइम भरायचा. तुकडेबंदी कायदा, आता तुकडेबंदी कायदा हा साधारणतः 65च्या म्हणजे 70च्या दशकातील तो आहे. त्यात बऱ्याच वेळेवर सुधारणा आल्या, परंतु तुकडेबंदीमुळे शेतकऱ्याला, जमीनधारकाला त्याच्या जमिनीचा छोट्या तुकड्याचा व्यवहार आतापर्यंत करता येत नव्हता. छोटस कार्य आहे, घरामध्ये पैशाची अडचण आहे, चणचण आहे, त्याला जमीन विकून ते काम भागवायचं आहे, ते काम करायचं आहे, तर त्याला ते 5 गुंठे, 10 गुंठे, 20 गुंठे जमीन विकता यायची नाही. मग ते जे काही तुमची मर्यादा करून दिलेली आहे तुकडेबंदीची, त्याच्यावरचं क्षेत्र विकलं तरच त्याला ते शक्य व्हायचं, किंवा चुकून, कारण हे व्यवहार खूप मोठ्या प्रमाणात होत होते, असे व्यवहार झाले असतील तर ती जमीन जो घ्यायचा तुकडेबंदीची त्याचं नाव सातबाऱ्यावर कधीच यायचं नाही. अशी नावं सातबाऱ्यावरती आणणे, असे व्यवहार नियमित करणे, ही भूमिका या समाधान शिबिराच्या माध्यमातून आणि या कायद्याला थोडंसं रिलॅक्सेशन देऊन हा कायदा आता नष्ट पावला. म्हणजे या कायद्यात आता बऱ्यापैकी रिलीफ आहे. तुम्ही प्रमाणापेक्षा जे काही त्या भौगोलिक क्षेत्रानुसार, त्या जिल्ह्याच्या याच्यानुसार, विभागानुसार